मेहता का उल्टा चश्मा। तारक, तारक, तारक! अरे अंजली, ओरडतेस का ग? मी बहिरा नाहीये, ऐकू शकतो ना मी. आधी 2 वेळा मी तुम्हाला बोलवलं, तुम्ही ऐकलं पण नाही आणि माझ्याकडे बघितलं पण नाही. अंजली, मी लिहित होतो आणि जेव्हा लेखक लिहिण्यात गुंग असतो ना, त्याचं लक्ष दुसरीकडे जात नाही, म्हणून ऐकू नाही शकलो मी. बोल. हो तारक, मी कधी कधी विचार अच्छा, करते. तू विचार पण करतेस? हो करते. माझ्या डोक्यात इतके सगळे विचार येतात. ओहो, तुझ्याकडे डोकं पण आहे आणि त्यात विचार पण येतात. तारक प्लीज बी सिरियस ना. अच्छा अच्छा अच्छा, हा बोल बोल बोल. हा, त्या तारक मी असं म्हणत होते की मी विचार करत होते की मी पण काहीतरी लिहावं. काय? माझ्या मनात जे विचार येतात ना, त्यांना शब्दात विणून कागदावर ठेवून दे. कसा आहे विचार? चांगला आहे, खूप चांगला विचार आहे. लिहिलं पाहिजे. जर तुझ्याकडे विचार आहेत तर नक्कीच लिहिलं पाहिजे. हा, तर प्रश्न हा आहे की मी कशावर लिहू? आता स्वतःच म्हणालीस ना कागदावर, लिही कागदावर. तारक मस्करी करू नकोस, मी खरंच सिरियसली बोलतेय. ओके सॉरी. अगं हास्य लेख लिहितोय ना म्हणून ते. हा बोल. मला सांग ना, मी कोणत्या विषयावर लिहू? माझ्या डोक्यात इतके सगळे विचार येतात की मला समजतच नाहीये की मी कोणत्या विषयावर लिहू. जेव्हा डोक्यात खूप विचार येतात ना, तेव्हा आधी हे नक्की केलं पाहिजे की कोणता विचार सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे. कोणता विचार आहे जो मला काहीतरी लिहिण्यासाठी जास्त प्रेरित करतो आणि मी ज्याच्यावर सगळ्यात जास्त चांगला लिहू शकतो. तर मला काय वाटतं की तुझी जी निपुणता आहे, तुझी निपुणता कशात आहे? डाएट फूड. डाएट फूड वर तू लिही, कारण तो सर्वात जास्त स्ट्रॉंग विचार आहे तुझ्या डोक्यातला. आणि त्यावर आर्टिकलच काय, तू अख्खं पुस्तक लिहू शकते, अख्खं पण पुस्तक. तारक, त्याच्यावर मी कशी लिहू? पुस्तकातून वाचूनच तर मी डाएट फूड बनवते. अच्छा, कोणतं पुस्तक आहे ते? एकदा कळलं की या सगळ्या पुस्तकांना आगच लावून टाकतो. ते सोडा ना तारक. मी काय म्हणते की मी वेस्ट मधून बेस्ट वस्तू बनवते, त्याच्यावर लिहू का? वेस्ट मधून बेस्ट अंजली ऑन एव्हरेस्ट. हो, चांगली आयडिया, हेही लिहू शकतेस तू. पण एक छोटीशी अडचण आहे. आता काय? साहित्य नाहीये. किती लोक वाचतील? मग तू एक काम कर. तू एक स्त्री आहेस ना? हा? म्हणजे मला म्हणायचंय की तू एक स्त्री आहेस ना, मग स्त्रियांवर लिही. जर एका स्त्रीने स्त्रीवर लिहिलं तर खूप लोक वाचतील, खूप चांगलं लिहू शकशील. मस्त आयडिया आहे. पण तारक, यावर मला असं वाटतं की मी स्त्री आहे, स्त्रियांवर लिहेन तर किती लिहेन, म्हणजे एंडलेस आहे. विषय इतका मोठा आहे की मी लिहितच राहीन, लिहितच राहीन, लिहितच राहीन. हा, समजलं मला. खूप मोठा विषय आहे, खूप मोठा. तर मग तू एक काम का नाही करत आहेस? धार्मिक विषयावर लिही ना तू पुस्तक. धार्मिक विषयावर मी नाही लिहू शकत तारक. इतकी सगळी धर्मासाठीची पुस्तकं छापली गेलीत, त्यात मी नवीन काय लिहीन? काय नको लिहूस. तू एक काम कर, तू काहीच लिहू नकोस. तू काहीच नको लिहूस आणि मलाही लिहू देऊ नकोस. हा, काही लिहू नकोस. तू स्वतः लिहिलेलं का फाडून टाकलंस? फाडून टाकलं, सगळं फाडून टाकलं. कारण जे लिहित होतो ना त्यात हास्यच नव्हतं. मी हास्य लेख लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. आता नवीन विषय मिळाला, त्यावर भरपूर हास्य लिहिलं जाईल. हा, कोणता नवीन विषय मिळाला? विषय की बायकोने केला लेखक बनण्याचा विचार अरे वा. आणि बिचाऱ्या नवऱ्याच्या मेंदूवर केला अत्याचार. तारक, तू तुझ्या बायकोसाठी असं लिहिणार आहेस? बघा कसं आहे ना अंजलीजी, की लेखकाला डोळे, कान, नाक सगळे उघडे ठेवावे लागतात. कधीही कुठलाही विचार येऊ शकतो. आता तू मला इतक्या चांगल्या लेखाची प्रेरणा दिली आहेस, तर आता मी हाच लेख लिहिणार आहे. यातून धमाल हास्य निर्माण होऊ शकतं. पण त्याआधी एक काम कर, मला एक फर्स्ट क्लास मसालेदार कडक चहा आणून दे. ओके, लगेच आणते. हा. कडू काढा. काढा नाही, मी चहा मागितली अंजली. पण तारक, मी तर अत्याचारी बायको आहे ना, मग मी तर काढाच आणणार. नाही, हे बघ अंजली, हे बघ. अगं अरे, डोक्यावर पण अत्याचार, पोटावर पण अत्याचार. शे. इथे तर जोरदार उन्हाळा सुरू झालाय. सुंदर वीराने तुझ्या रूम मध्ये जुना एसी बदलून नवीन एसी लावून दिलाय. वा वा सुंदर वीरा, मुलगा नंबर 2 आहे. आई, मुलगा नंबर 1 तर टपूचे पप्पा आहे, कारण की ते बापूजींची खूप काळजी घेतात. हा मग? नाही, मला माहितीये सुंदर वीरा पण तुझी तितकीच काळजी घेतो, तुझे खूप लाड करतो. पण एकदा सुंदर वीराचं लग्न होऊन जाऊ दे, वहिनीला घरात येऊन दे. त्याच्यानंतर सुंदर वीरा तुझी इतकीच काळजी घेईल, तुझे इतकेच लाड करेल, तेव्हा तो मुलगा नंबर 1 बनेल.
होय, मला पण पूर्ण विश्वास आहे की सुंदरवीरा कधीच नाही बदलणार. पण आई ते म्हणतात ना की लढाई आणि लग्नानंतर परिस्थिती बदलून जाते. पण बदलत्या परिस्थितीमध्ये पण जो माणूस बदलत नाही तो माणूस नंबर 1 आहे. सुनबाई, अच्छा आई, मी फोन ठेवते, नंतर फोन करते. बाय बाय. सुनबाई, आले बापूजी. हा बोला सुंदर, हे बापूजी. टरबूज आणलंय. हा. उन्हाळ्यामध्ये टरबूज खाणं तब्येतीसाठी चांगलं असतं. फ्रीज मध्ये नेऊन ठेव. बापूजी, बरं केलं तुम्ही टरबूज आणलं. टरबूजच्या बाप्पांना तर खूप आवडतं. हो, माहिती आहे. आणि बापूजी, कोणी पाहुणे पण आले ना तर त्यांना टरबूज देऊया, बरं वाटेल त्यांना. बरं सुनबाई, याला गुजरातीमध्ये आपण टरबूज म्हणतो, पण याला इथे मुंबईमध्ये काय म्हणतात माहितीये? कलिंगड. आणि बापूजी, इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते पण माहिती. असं? वॉटर लेमन. अरे वा. वॉटरमेलन. अरे हा, भिंडी मास्तर आहे. नमस्कार नमस्कार. 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 अरे मॅडम या ना. मॅडम आले. पल्लवी मॅम, नमस्कार. नमस्कार. बापूजी, या टपूच्या स्कूलच्या टीचर आहेत. ओ, अच्छा अच्छा, नमस्कार. नमस्कार. या बसा. भिंडी मास्तर, तू पण बस. ते लाडाने मला भेंडी मास्तर म्हणतात. ओ भिडे भिडे भिडे, बस बस. बसा. ते खरं तर पल्लवी मॅडम इथे एका महत्वाच्या कामासाठी आले. टपूने कोणाला त्रास दिलाय का? नाही नाही नाही, टपूने कोणालाही त्रास दिलेला नाहीये. अच्छा, मग त्यावेळी खरं तर टप्पू सेनेची परीक्षा जवळ येते ना, तर शाळेत मुलांसाठी म्हणजे काही सिलेक्टेड मुलांसाठी स्टडी कॅम्पचं आयोजन केलंय आणि टप्पू सेनेला त्यात सिलेक्ट केलंय. अरे वा. हो, विद्यार्थी 2 दिवसांसाठी शाळेतच राहतील आणि आम्ही त्यांच्याकडून परीक्षेची सगळी तयारी करून घेऊ. आणि आम्ही त्यांची अशी तयारी करून घेऊ की फायनल एक्झामचं त्यांना टेन्शनच राहणार नाही आणि सगळी मुलं शांत चित्ताने परीक्षा देऊ शकतील. हो, म्हणजे कसा व्यवस्थित पेपर लिहायचा आणि समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्यामागे वेळ वाया न घालवता दुसऱ्या प्रश्नाकडे जास्त लक्ष देणं. अरे वा वा, इथे खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे आणि शाळेचे खूप खूप आभार, कारण तुम्ही मुलांच्या बाबतीत एवढा विचार करता, त्यांची एवढी काळजी घेता. हो, तर म्हणूनच मॅडम आपल्या सगळ्यांची परवानगी घ्यायला इथे आलेत. तर द्यावेळी तुम्ही जरा जेठालालला विचारून घ्या ना. हो, मी आताच टपूच्या बाप्पांना फोन करून अरे विचारते. नाही सुनबाई, राहू दे. यात जेठ्याला विचारण्याची काही गरज नाहीये. जेठ्या थोडंच नाही म्हणणार आहे, त्याला नंतर सांगू आपण. हो, ठीक आहे बापूजी. आणि तसंही टीचरजी हा तर मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात परवानगी घेण्याची काही आवश्यकता नाहीये. आम्हा सगळ्यांचा होकारच आहे. आम्ही तर तुमचे आभारी आहोत की तुम्ही मुलांसाठी आणि टप्पू सेनासाठी इतकी मेहनत करताय. हो, मग द्यावेनी आता थोड्या वेळ टप्पू सेनेला मॅडम बरोबर शाळेत जायचंय, तर तुम्हाला जी काही तयारी करायची असेल टप्पूची ती करून घ्या. ठीक आहे. हा दूधवाल्या भाऊंचा हिशोब आणि हा करियाणावाल्या भाऊंचा हिशोब झालं. आणि हे 1, 2, 3. हे 3000 मी बचतचे बाजूला ठेवते. वा, चला हे पण झालंय. आणि हे हे कोणते पैसे आहेत? 1229 रुपये. हिशोब तर होऊन गेला. मग हे 1229 रुपये का उरतायत? टपूच्या पप्पांनी तर मला दिले नसतील ना? आठवत नाहीये काही. हा, टपूच्या पप्पांनाच फोन करून विचारते. 12 लाखाचा हिशोब का नाही जुळत आहे? जमाचा टोटल बरोबर आहे, बाकीचा टोटल बरोबर आहे, मग टोटल का नाही जुळत आहे? 12 लाख. हा बोल दया. हा, टपूचे पप्पा, या महिन्याच्या हिशोबात 1229 रुपयांचा हिशोब नाही जुळत आहे. मग मला का फोन केला? अरे, मी यासाठी फोन केलाय की तुम्ही मला कोणत्या कामासाठी जास्त रुपये दिले होते का? हो, नाही लक्षात नाहीये मला. तर मग आठवून बघा ना प्लीज. अरे दया, मी आता इथे दुकानाचा हिशोब घेऊन बसलोय, नंतर बोलूया आपण, ठीक आहे? तर मग टपूचे पप्पा, मी पण घराचा हिशोब घेऊन बसले. टपूचे पप्पा, तुम्ही जरा आठवून मला सांगा ना प्लीज, म्हणजे काय ना माझा हिशोब पूर्ण होऊन जाईल. अरे दया, इथे माझ्या दुकानाच्या हिशोबात मला 12 लाखाचा हिशोब नाही मिळताय. तू 1200चा हिशोब घेऊन काय बसलीये? 1200 नाही, 1229 रुपये. हो बाबा, 1229. मला काही पण आठवलं तर मी फोन करेन, ठीक आहे? ठीक आहे, मी तुम्हाला 5 मिनिटानंतर परत फोन करते. हा, अरे नाही, मी आता हिशोब करतोय, तू फोन नको करूस. मला काही आठवलं तर मी समोरून फोन करेन, ठीक आहे? हा, ठीक आहे. आठवलं की लगेच फोन करा. हो बाबा, हो. हो, काय करू? हा हिशोब जुळत का नाहीये?
परत चॉक करते मी. हे इस्त्रीवाल्या भाऊंचे झाले, हे सुनबाई. किराणा. हा बापूजी. सुनबाई, मी आमच्या यंग ओल्ड ग्रुप सोबत स्वच्छता अभियानासाठी जातोय आणि आज आम्ही सगळे लोक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. तर यायला रात्री 8-9 वगैरे वाजतील. ठीक आहे बापूजी. काय झालं सुनबाई, काही गडबड आहे? हा बापूजी, मी ते घर खर्चाचा हिशोब करत होते आणि त्यात 1229 रुपये जास्त आहेत. अरे मग त्याच्यात चिंता कसली करतेस? पैसे तर वाढतातच आहेत ना, कमी नाही पडत आहेत ना. हा बापूजी, पण हिशोब तर जुळला पाहिजे ना. वा सुनबाई, मानावं लागेल तुला. घरात तुझ्याकडे कधी कोणी हिशोब मागत नाही, पण तरी तू पैचा हिशोब ठेवतेस. बापूजी, जसे टपूचे पप्पा दुकान चालवतात ना, आपल्या सगळ्यांची प्रत्येक आवश्यकता पूर्ण करतात. बापूजी, तुम्ही आम्हा सगळ्यांची इतकी काळजी घेता. तुमच्या छत्रछायामध्ये आम्ही सगळे घरात अगदी सुरक्षित आहोत असं वाटतं. आणि टप्पू खऱ्या मनाने अभ्यास करतो. तशीच घर चालवण्याची आणि हिशोब ठेवण्याची जबाबदारी माझी आहे बापूजी. बरोबर आहे सुनबाई, पण 1229 रुपये काही फार मोठी रक्कम नाहीये. हो, पण बापूजी, माझ्याही नेहमी म्हणते, हिशोब कोडीने बक्षीस लाखनी. आणि बापूजी, आपण रोज असाच हिशोब ठेवत राहिलो ना, तर लगेच कळेल की कोणता खर्च कुठे झालाय आणि ह्याने जास्तीचा खर्च पण नाही होणार. वा सुनबाई वा, ज्या घरातल्या लक्ष्मीचे तुझ्यासारखे विचार असतील त्या घरामध्ये कधी लक्ष्मीची कमतरता भासू शकत नाही. अगं सुनबाई, आठवून बघ, कुणाचा तरी हिशोब राहून गेला असेल. दूधवाल्याचा, इस्त्रीवाल्याचा, लाईट बिल भरायचं राहून गेलं असेल. बापूजी, काही लोकांना पैसे देऊन झालेत आणि ज्यांना नाही दिलेत ना, त्यांचे पैसे काढून बाजूला पण ठेवून दिलेत. तरी हे बापूजी कळत नाहीये, हे 1229 रुपये कसे काय उरलेत. अगं सुनबाई, कुणाकडून घेतले असतील, कुणाला द्यायचे असतील. शांतपणे आठवून बघ, आठवेल सगळं तुला. हं? चल येतो मी. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. कोणाचे पैसे असतील? कोण असेल, नाव का नाही आठवत आहे. कोण असेल तो आठवत नाहीये. अरे हो, हे पैसे तर केतकीने मला दिले होते भिडेबेनला लोणचं पापडचं देण्यासाठी. अरे हो, मिळून गेला, मला हे हिशोब मिळून गेला. आता मी खाली भाजी घ्यायला जाईन ना, तेव्हा भिडेबेनला पैसे देऊन टाकेन. उमाताई, स्कूटरचा नंबर आलाय बरं का. आता लवकरच आम्ही तुमच्या घरी येऊ. हो हो, लवकरच या. माधवी, स्कूटरचा नंबर काय ते तरी सांग. हो, MH02AB 420. काय 420? माधवी, तू गंमत करतेस ना? नाही उमाताई, गंमत नाही करत आहे, खरंच सांगतेय. मग बाकी काय म्हणताय, नवीन काय? अरे हो, मेन गोष्ट तर सांगायचीच विसरले. काय? आपलं खोका मार्केट आहे ना, तिथे साड्यांचा खूप मोठा सेल लागलाय. खूप चांगल्या चांगल्या साड्या स्वस्त दरात मिळतायत. अरे वा, काय सांगताय काय? सेल किती दिवसांचा आहे? फक्त आजचा दिवस आहे, ते पण 10 ते 6 वाजेपर्यंत. अगं बाई, हो, मग आजच जाऊन येते. थँक्यू हा उमाताई, थँक्यू सांगितल्याबद्दल. थँक्यू काय ग त्याच्यामध्ये. चल, फोन ठेवते हा, घरी या हा लवकर. हो, बाय बाय बाय. त्यांना सांगते आता मी. अच्छा माधवी, मला काहीतरी सांगायचंय. मलाही काहीतरी सांगायचं. हो, सांगा ना. आधी तू सांग. नाही, सांगा ना. अरे सांग ना. तुम्ही आधी सांगा. आधी तू. आधी तुम्ही. आधी तू. आधी तुम्ही. आधी तू. आधी तुम्ही. ए माधवी, असं कुठलं तरी जुनं गाणं आहे ना, तुम 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 तुम. ओय, जशी त्या लखनौच्या 2 नवाबांची गड्डी पहिले आप पहिले आप पहिले आप पहिले आप असं करता करता निघून गेली होती, तशी तुम्हा दोघांची पण गाडी पहिले तुम पहिले तुम पहिले तुम पहिले तुम ओ पहिले तुम करता करता रोमांसची मजा नाही गेली पाहिजे काय? ओय, रोमांस करणं, रोमॅन्टिक होणं गुन्हा थोडीच आहे काय भिडो? हो मग. नाही, आम्ही काही रोमॅन्टिक होत नव्हतो, ते तर आम्ही अशाच गप्पा मारत होतो. सोडी. हो भिडू, ओय लाजण्याची काय गरज आहे? ओय, रोमॅन्टिक गाणी तर रोज गायली पाहिजेत. काय ना, याने प्रेम वाढतं. मी माझ्या डार्लिंग रोशनसाठी रोज रोमॅन्टिक गाणी गातो. ओय, माझी डार्लिंग रोशन आहे ना, ती माझ्यासाठी 16 वर्षांची रोमॅन्टिक राजकुमारीच आहे आणि तसाच मी तिच्यासाठी 16 वर्षांचा रोमॅन्टिक राजकुमार आहे. ओय, खूप प्रेम वाढतं याने. ओय, तू रोमॅन्टिक गाणं कंटिन्यू कर, मी निघतो. हा, ओय, सोडी, तू इथे काय गाणं गायला आला होतास? कशाला आला होतास तू? हो, मी पण कमालच करतो यार. होय, तुम्हा दोघांचं रोमॅन्टिक गाणं ऐकून मी पण रोमॅन्टिक झालो आणि माझ्या रोशनच्या आठवणीत हरवून गेलो. ओ भिडो, ओय, मी मेंटेनन्सचा चेक घेऊन आलोय यार. अच्छा, थँक्यू. ओय, मोस्ट वेलकम यारा. तुम्ही चालू द्या रोमांस. हा
तुझ्या माझ्या प्रीतीची कहाणी. सोडी भाऊ म्हणजे सोडी कमाल आहे भाऊ हा सोडी पण. अच्छा, तू काय सांगणार होतीस? नाही नाही, आधी तुम्ही सांगा. माधवी, याआधी कुणी दुसरं येऊन गाणं गायला सुरुवात करेल. सांग तरी खरं, काय बोलणार होतीस? हा. ते तो भव्य साड्यांचा सेल लागलाय. अच्छा, तुला म्हणायचंय साड्यांचा भव्य सेल लागलाय. हो हो, तेच ते. मग मी जाऊ? माधवी, हे सेल वगैरे काहीच नसतं. जी वस्तू वर्षभर नाही विकली जात ना, तीच दुकानदार या सेल मध्ये विकतात. आणि या सेल मध्ये ना अर्ध्याहून जास्त वस्तू डिफेक्टिव्ह पीस असतात. हा हा हा, तुम्हाला सगळंच माहितीये ना. तुम्हाला सांगूनच सेल लावतात ते लोक. सांगायची गरजच नाहीये माधवी. अरे, आमच्या जमान्यात हे सेल वेल सारखं काहीच नव्हतं. या सेलच्या नावावर गरज नसलेल्या गोष्टी असतात ना, त्या पण लोक विकत घेतात. आणि सेल मध्ये असतं काय माधवी, इतक्या सगळ्या वस्तू बघून आधी तर डोकं खराब होतं आणि नंतर उगीच पैसे खर्च होऊन जातात आणि वेळेचा दुरुपयोग होतो. असं थोडीच असतं. मी कधी असे उगाच पैसे खर्च नाही करत. आणि किती दिवस होऊन गेलेत मी एक पण साडी विकत घेतली नाहीये. माधवी, चांगली आणि स्वस्त साडी मिळाली ना तरच विकत घेईन. हा, नाही तर पाणीपुरी खाऊन घरी येईन. अच्छा, म्हणजे सगळे मिळून रिक्षा आणि पाणीपुरीचा खर्च तर होणारच आहे. नाही जात मी, बस. आमचा जमाना, आमचा जमाना, आमच्या जमान्याची काही किंमतच नाहीये. अच्छा, ठीक आहे माधवी, आपण एकत्र जाऊया. हा, तुम्ही कशाला? का? म्हणजे आम्ही महिला मंडळ एकत्र जाणार आहोत ना. अच्छा अच्छा, म्हणजे आधीपासूनच नक्की होतं. नाही नाही, नक्की वगैरे नव्हतं काही. आता भाजी घ्यायला जाईन ना तेव्हा सगळ्यांना सांगेन असा प्लॅन आहे. आणि मला पूर्ण विश्वास की आहे सेलची की गोष्ट ऐकून कोणी नाही नाही म्हणणार. हो ठीक आहे माधवी, सांभाळून जा आणि नीट बघून साडी घे जरा. हो. अच्छा, तुम्ही काय सांगणार होतात मगाशी? मी काय सांगणार होतो, हा बा, मी हे सांगणार होतो की मी विचार केलाय की सोनूची परीक्षा झाल्यावर तिला एक नवीन सायकल विकत घेऊन देऊ. अरे वा, हा तर चांगला विचार आहे. तशी बिचारी कधी बोलत नाही, पण आता ती मोठी होत चालली आहे ना, तर ही सायकल छोटी पडत चालली आहे, हो की नाही? हो, ते तर आहे. हो, छान छान, मस्त आयडिया आहे. अच्छा, मलाही आता मोगरा पडायला जायचं. सोसायटीच्या पाण्याचं बिल भरायचं आणि तिथेच मसालेवाल्याचं बिल पण देऊ. आम्ही पण दुपारी निघणार आहोत आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ. हा, अच्छा माधवी, शॉपिंगला चाललीस तर जरा सांभाळून शॉपिंग करा. काय, तू जेव्हाही शॉपिंगला जातेस ना तेव्हा टेन्शन मला येतं की काही गडबड तर झाली नसेल ना. आता मागच्या वेळेसच बघ ना, तू अंजली वहिनींबरोबर शॉपिंगला गेली होतीस, तुझी पर्स हरवली होती तिथे. हो, पण दरवेळी थोडीच अशी गडबड होते. कधी कधी चुकून होतं असं कधी हातून. नाही नाही, मी फक्त सांगतोय. हो हो, लक्ष ठेवीन मी. हा, नाही म्हणजे काय, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सत्य आहे, बघ, बघितलं. हा, बोला हाती भाऊ. अच्छा अच्छा, हो मग मी खालीच येतोय, मग बोलूया आपण. चल चल, येतो. हो हो, मी लगेच आलो आलो आलो. मला पापड सुकत घालायचं. हा, बोला हाती भाऊ. भिडे मास्तर, तू पेपर तर वाचतच असशील ना? हो का, काय झालं? झालं काही नाहीये. तुला तर माहितीच आहे, आजकाल स्वाईन फ्लू पसरले. हो बिलकुल, म्हणूनच तर घरात मी कापूर आणि वेलची मिक्स करून एक पोटली बनवून ठेवली आहे. आम्ही येता जाता त्याचा वास घेत असतो. त्याशिवाय मी या रुमालावर पण शिंपडून ठेवलंय. हे बघा. खूपच छान भिडे मास्तर, खूपच छान. तू तर एक जागरूक नागरिक आहेस भिडे मास्तर. आपण सोसायटीमध्ये इतरांना पण जागरूक केलं पाहिजे. हो, त्यांना काही गोष्टींची माहिती दिली पाहिजे. जसं की स्वाईन फ्लूची लक्षणं काय असतात. बऱ्याचदा लोक स्वाईन फ्लूला नॉर्मल सर्दी खोकला समजून इग्नोर करून टाकतात. पण स्वाईन फ्लू मध्ये सर्दी खोकला ताप जास्त येतो. नाक वाहायला लागतं, डोकं दुखायला लागतं, अख्खं शरीर दुखायला लागतं, खूप थकवा जाणवायला लागतो. जर तुम्हाला स्वाईन फ्लू असेल तर ही सगळी लक्षणं 1 ते 7 दिवसात लक्षात येतात. आणि एकदा ती लक्षात आली की आपण लगेच डॉक्टर कडून चेकअप केलं पाहिजे. बरं हाती भाऊ, फक्त माहितीसाठी विचारतोय, हा आजार स्वाईन फ्लू पसरतो कसा? भिडे मास्टर, स्वाईन फ्लू हवेच्या माध्यमातून पसरतो. आणि जर कुणाला स्वाईन फ्लू असेल आणि आपण त्याच्या संपर्कात आलो तरीही स्वाईन फ्लू होऊ शकतो. म्हणून जर कुणाला स्वाईन फ्लू असेल तर त्याने घरातच राहिलं पाहिजे, बाहेर नाही निघालं पाहिजे. साफसफाईची विशेष काळजी घेतली पाहिजे. खोकताना तोंडावर रुमाल ठेवला पाहिजे. आणि बाहेरून आलो की हातपाय व्यवस्थित गरम पाण्याने धुतले पाहिजेत. आणि भिडे मास्तर, हा आजार तर कुणालाही होऊ शकतो, पण जास्त करून त्यांनाच होतो ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. म्हणून मुलं आणि सिनियर सिटीजन्सनी विशेष काळजी घेतली पाहिजे. करेक्ट. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असे पदार्थ खाल्ले पाहिजेत. आणि हो, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक सगळ्यात याचा इलाज आहे. आणि या सगळ्या गोष्टींची जर व्यवस्थित काळजी घेतली तर स्वाईन फ्लूला घाबरण्याची काही गरज नाहीये. क्या बात आहे हाती भाऊ, किती महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही. क्या बात आहे. मी एक काम करतो, थोड्या वेळाने तुमच्याकडे येतो आणि ही सगळी माहिती एका पेपरवर लिहून ते पॅम्पलेट्स पूर्ण सोसायटीमध्ये सर्क्युलेट करतो. थँक्यू भिडे मास्टर. अरे थँक्यू, तुम्ही का बोलताय? थँक्यू तर मला तुम्हाला म्हटलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पूर्ण सोसायटीच्या तब्येतीची काळजी घेताय. अरे बाबा भिडे मास्टर, जसा तू सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहेस
मी पण सोसायटीचा एकमेव डॉक्टर आहे. ओहो माझ्या आयुष्याचं एकच लक्ष आहे, संपूर्ण जग स्वस्थ राहावं. काय बरोबर गोष्ट आहे की नाही? एकदम बरोबर आहे. अरे भिडे मास्तर, ही तर एका डॉक्टरची जबाबदारी आहे बाबा. काय झालं आधी भाऊ? अरे अरे भिडे मास्तर, घाबरण्याची काही गरज नाहीये. पराठ्यांचा सुगंध येतोय. कोमल आलूचे पराठे बनवत होती, बहुतेक बनवून झालेत. ये ना नाश्ता करूया. नाही 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 आधी भाऊ, माझा नाश्ता झालेला आहे. तुम्ही पुढे व्हा, मला सोसायटीचं काम आहे जरा. चला भेटूया. ओके. चला सखाराम, काम संपवून येऊया. अरे आत्माराम आत्माराम, मला अर्जंटली पटेल चौकाला जायचं आहे. मला ड्रॉप करशील का? हो ये ना, ये ना. थँक्यू. ये, ये. चला. मला पण जायचंय मोगरा हो, मला खूप late झालं आहे. बरेच दिवसांपासून काय करतोस बाबा हे? काय उडवशील आता? ही कोणती पद्धत आहे स्कूटर चालवायची? ए भाई, तू एक शिक्षक आहेस, पायलट नाहीयेस आणि विमानासारखी काय स्कूटर चालवतोयस? ओके सॉरी आत्माराम चल. अरे एक मिनिट बाबा, काय चल काय? आणि तुम्ही का सॉरी बोलताय बाबा? तुम्ही स्कूटर चालवताय? अरे बाबा, भिडे स्कूटर चालवतोय, मग सॉरी भिडेने बोललं पाहिजे. हो बाबा पोपटलाल, सॉरी. बोलला ना सॉरी. आता आत्माराम चल. एक मिनिट काय चल काय? सॉरी बोलल्यावर सगळं संपतं का? बस सॉरी म्हटलं आणि गोष्ट संपली. बाबा भिडे, तुझा एखादा विद्यार्थी जेव्हा अशी कोणती चूक करतो किंवा होमवर्क करत नाही, तेव्हा तू काय करतोस? पनिशमेंट देतो. ठीक आहे आत्माराम, चल आता उशीर झाला आहे. मग आज मी तुला शिक्षा देणार. पनिशमेंट? हे घे माझ्या बँकेचे पासबुक. हे पासबुक अपडेट करून आण, मला बॅलन्स चेक करायचा आहे. हो मग मोबाईल पण देऊन टाक. का? त्यात पण बॅलन्स टाकून आणतो ना. भिडे, पोपट लाल, आता आम्हाला जाऊ दे. मला खूप अर्जंट पटेल चौकाला जायचंय. आत्माराम चल प्लीज, उशीर होतोय. हो मग चला तुम्ही जा. हो पोहोचू आपण. मला पण मोगरा पडायला जायचंच आहे ना. एक मिनिट कुठे जायचंय तुला? पटेल चौक. अरे तुम्हाला नाही भाऊ, तुला कुठे जायचंय? मोगरा पाडा. तू ही नवीन स्कूटर घेऊन मोगरा पाड्याला जातोयस का? तिथे स्कूटर घेऊन जायला मनाई आहे? अरे बाबा, तिथे मोगरा पाड्यात प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत आणि ड्रेनेजचं काम चालू आहे. तिथे माणसांना चालायची जागा नाहीये आणि तू ही नवीन स्कूटर घेऊन जातोयस. अरे बाबा, या सखारामला पार्क कुठे करशील? आत्माराम तो टेन्शन घेऊ नकोस. सखाराम साठी कुठे ना कुठे पार्किंग मिळून जाईल. चल. नाही मिळणार. अरे बाबा, 3 दिवसांपूर्वी माझा मित्र गेला होता तिथे. 1 तास फिरला पण पार्किंग नाही मिळालं. ज्या कामासाठी गेला होता ते पण नाही झालं. आता तुम्ही या स्कूटरवर तिथे जाल, पार्किंग नाही मिळणार, बँक बंद होऊन जाईल. मग माझं पासबुक कसं अपडेट होईल? मला म्हणायचं की तुम्हाला सुद्धा तुमच्या कामासाठी उशीर होईलच ना. कशी गोष्ट करतोय पोपट लाल तू? आत्माराम, त्या मार्केट जवळ एक पे अँड पार्क आहे, तिथे तुला पार्किंग मिळून जाईल. हो ठीक आहे, एक काम कर भिडे, तू स्कूटरला घेऊन तिथे जा, तिथे स्कूटर पार्क कर. तिथे त्या पे अँड पार्कच्या बाहेर पण काम सुरू आहे. सखारामच्या पुढे कोणी स्क्रॅच करून जाईल किंवा ठोकून जाईल ना, तेव्हा कळेल. अरे बाबा, एक चांगला सल्ला देतोय तर ऐकत नाहीयेस. एका पत्रकारावर विश्वास नाहीये तुम्हा लोकांचा. पोपटलाल, तू आत्मारामला कसल्या उलट्या सुलट्या गोष्टी सांगतोयस? अय्यर भाऊ, किती स्वार्थी आहात तुम्ही. तुमच्या छोट्याशा फायद्यासाठी भिडेचं किती मोठं नुकसान करत आहात तुम्ही. आत्माराम, पोपटलालला इग्नोर कर. जास्ती विचार करायची गरज नाहीये. केला विचार मी. काय? हाच की मी तिथे सखारामला घेऊन नाही जाणार. आत्माराम, काही नाही होणार. तिथे सखारामला पार्किंग मिळून जाईल. चल. आणि अय्यर, जर माझ्या सखारामला काही झालं तर तू जबाबदारी घेशील? बरोबर आहे, बोल. ठीक आहे, मी ऑटोने जातो. हो मग अय्यर, तू ऑटोने चाललास तर मला मोगरा पडायला सोडून दे. हो सोडे ना. चल. मी जरा तिथे ही स्कूटर पार्क करून आता येतो. तिथे कुठे पार्क करतोय? इथेच पार्क करून टाक. पण जागा तर तिथे आहे ना. आत्माराम, हे पण तर सोसायटी कंपाऊंड आहे. अरे इथेच पार्क करून टाक. उशीर होतोय. हा, कर पार्क कर इथे, काही नाही. अरे काय तू पण, उशीर होतोय. गुड डिसिजन अय्यर भाऊ. पार्किंगची खूप मोठी समस्या शहरात चालू आहे. मी त्याच्यावर एक लेख लिहिणारच आहे की बाबा, शहरात प्रत्येक ठिकाणी पार्किंगची सोय असलीच पाहिजे. आणि जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत गाड्यांची, स्कूटरची विक्री बंद, कॅन्सल. हो पटेल चौक, आता उशीर अरे होत नाहीये का? होतोय. अरे चला. अहो स्कूटर घ्यायला विसरलात तुम्ही. नाही माधवी, मी स्कूटर नाही घेऊन जात आहे. काय मला कळलंय की तिथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, तर हिला इथेच सोडून जातोय. अच्छा, बरं. अरे बाबा, कोणाकडून कळलं हे कोण सांगेल? पोपटलालने सांगितलं. हो का? अरे वा, थँक्यू हा पोपट भाऊजी. माझं कर्तव्य आहे. आणि हो माधवी, मी जे सांगितलं ते लक्षात आहे ना? पैसा, डोकं आणि वेळ. आत्माराम, हो उशीर बाबा, होतोय. चल, उशीर चल, होतोय. चल. ते पासबुकचं विसरू नको बाबा. हा ठीक आहे. पोपट भाऊ,
थोडी मदत करा ना. अगं हो हो नक्की नक्की ये ये ग अगं बाई, आली का सुनीता? चला. येऊ दे 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 येऊ दे. बस बस भाऊ. ओके थँक्यू. ही गाडी अशी सरळ करायची आहे? हो. हा. अगं पण आज खूप उशीर केलास तू यायला. काय काय भाजी आणलीयस? जरा टोपली दे ग. हो भाऊ. टोमॅटो हे झाले. हे लिंबू, हे गाजर, ही भेंडी, वांग, तेंडली आणि हे बटाटे. आता सांग किती झाले याचे? काय पोपट भाऊ, आता याचा हिशोब कसा लावू? तुम्हाला जे पण घ्यायचं असेल ते पाव किंवा अर्धा किलो घ्यावं लागतं. अरे बाबा मला आज मिक्स व्हेजिटेबल बनवायची आहे. आता मी रोज कोणती भाजी बनवायची हे तू ठरवशील का? तू फक्त सांग ना याचे किती झाले. 25 रुपये. हं? इतक्याशा भाजीचे 25 रुपये? तू सर्व्हिस टॅक्स पण लावलायस का? काय पोपट भाऊ, तुम्ही पण ना. अगं तू ह्याच्यात टाक जरा भाज्या. तुम्ही पण ना खूप भाव वाढवून ठेवतात भाज्यांचे. नमस्कार नमस्कार. हॅलो. हे घे चल 20 रुपये ठेवून दे. 20 रुपये भाऊ, हे तर खूपच कमी आहे. अगं अजिबात कमी नाहीये. आम्ही रोज तुझ्याकडून भाज्या घेतो. रोजचे गिराईक आहोत आम्ही. अगदी बरोबर आहेत 20 रुपये. ठीक आहे बाबा, द्या. हा. हसा हसा अजून हसा तुमच्या भावावर. अरे बहिणींनो, आज जर माझं लग्न झालं असतं आणि तुमची वहिनी असती तर ती आली असती भाज्या घ्यायला. मला ही सगळी झिकझिक नसती करावी लागली. पोपट भाऊ, जर तुमची बायको आली असती ना तर खूप चांगलं झालं असतं. कमीत कमी मला एक एक भाजीचा हिशोब तर लावा लागला नसता. मग हे माझ्या आदरणीय बहिणींना सांग, म्हणजे या लवकर माझ्यासाठी स्थळ शोधतील. एकदा यांची वहिनी इथे आली की मी रोज भरभरून भाज्या घेऊन जाईन घरी. पोपट भाऊ, आम्ही तर तुमच्यासाठी चांगली मुलगी शोधायचा पूर्ण प्रयत्न करतोय. पण कोणी होच नाही म्हणत. म्हणजे म्हणजे रोशन वहिनींना असं म्हणायचंय की एखादं चांगलं स्थळ आलं ना तर आम्ही लगेचच हो म्हणून टाकू. हो, बरोबर. हा, तेच तेच. ठीक आहे बहिणीनो, मी निघतो आता. मला खूप सगळी काम आहेत. मिक्स व्हेजिटेबल बनवायची आहे, कणिक मळायची आहे, जेवायचं आहे आणि मग प्रेस मध्ये जायचंय. ओके चला बाय, गुड डे. बाय बाय. काय बोलता तुम्ही? दया बहिणी. अरे भिडे ताई, हे घ्या तुमचे 1231 रुपये. हे कसले पैसे? माझी मैत्रीण केतकी आहे ना, तिने तुमच्याकडून लोणचं पापड घेतलं होतं त्याचे पैसे आहेत. अरे हो. थँक्यू दया अरे बहिणी, त्यात थँक्यू. काय, मी सकाळी हिशोब करायला बसले होते त्यात 1229 रुपये जास्त होते. किती आठवलं मग आठवलं की हे तर बीडी बँकचे पैसे आहेत. अरे होतच दया वहिनी, असं कधी कधी होतं. छोटीशी गोष्ट असते पण आपल्या डोक्यातून निघून जाते आणि नंतर लक्षात येते. मी एक गोष्ट विसरून जाईन, त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. Good news? हो, ते खोका मार्केट आहे ना, तिथे साड्यांचा सेल लागलाय. खरंच? वाव! हो, मस्त संधी आहे. टप्पू सिन्हा एक्स्ट्रा क्लास साठी गेलीये ना, तर त्यांच्या खाण्यापिण्याचं पण टेन्शन नाहीये, नाही का? आणि बापूजी स्वच्छता अभियानसाठी गेले तर ते खूप उशिरा येतील. आणि तसं पण आपण सगळे एकत्र बाहेर खूप दिवसांपासून गेलो नाही. मग काय? शॉपिंगची शॉपिंग होईल आणि धमालची धमाल. नाही म्हणजे धमाल साठी नाही, शॉपिंग साठी नाही. का नाही? आज शॉपिंग साठी नाही जाऊ शकत. का काय कोमल वहिनी, आज माझी आणि कोमल वहिनीची ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट आहे म्हणून नाही. अरे हो, मी तर विसरलेच होते. थँक्यू अंजली वहिनी. पण सेल तर आजच्या दिवसासाठीच आहे. तुम्हा लोकांची अपॉइंटमेंट किती वाजताची आहे? 1 तासानंतरची. तर अंजली वहिनी, तुम्ही आणि कोमल वहिनी फटाफट पार्लरला जाऊन या. आम्ही लोक घरातलं सगळं काम आटपून तुम्हाला खोका मार्केट मध्ये भेटतो. हो पण सॉरी लेडीज, आज मी नाही येऊ शकणार. ते काय ना, आई बाबांना भेटायला जाणार आहे. खूप दिवसांपासून त्याला भेटले नाही ना, तर विचार केला की घरातली सगळी काम आटपून त्यांच्या घरी जाऊन येते. ते रोशन वहिनी, तुम्ही सोडी भाऊंना आमच्या घरी जेवायला यायला सांगून द्या. हा स्वीट आहे वहिनी, पण थँक्यू. आज रात्रीचं जेवण मी ऑलरेडी बनवून ठेवलंय. ठीक आहे. रोशन वहिनी, एखादी चांगली साडी मिळाली ना तर तुमच्यासाठी जरूर तिला आवજો. रोशन वहिनींची तर घरी बसल्या शॉपिंग. बरं ऐका, सेलचा टायमिंग 10 ते 6 वाजेपर्यंतच आहे. आता लवकर जाऊन लवकर परत येऊ. हो. मग मी आणि कोमल वहिनी फटाफट ब्युटी पार्लरचं काम संपवून सरळ 3:30 वाजता भेटूया खोका मार्केट. लवकर वेळेवर या. बाय. शेठजी, किती दिवस झाले ना,
आपण एकही सेल नाही ठेवलाय. हा शेठजी, यावेळी आपण समर सेल ठेवूयात. शमर शेल कसला? एसी आणि फ्रीजचा? नाही नाही शेठजी, समर मध्ये जर एसी आणि फ्रीज वर डिस्काउंट नाही ठेवला तर लोक विकत तर घेतीलच ना. हे सरस, बघून बरं वाटलं की तुम्हाला याबद्दल माहिती आहे. आफ्टर ऑल ही इज अ वॉटर ऑफ हुंडाई. थँक्यू नेट्टू काका. शेठजी थँक्यू. मी असं म्हणत होतो की माझ्याकडे सेल्स साठी ना एक खूपच जबरदस्त आयडिया आहे. काय? शेठजी, जो गिराईक आपल्या दुकानात फ्रीज घ्यायला येईल त्याला टीव्हीवर डिस्काउंट मिळेल आणि जो टीव्ही घ्यायला येईल त्याला फ्रीजवर डिस्काउंट मिळेल. शेठजी, असे तर आपल्या दुकानातून टीव्ही आणि फ्रीज दोन्ही एकत्र विकले जातील. आयडिया चांगली आहे, विचार करून सांगतो. नो प्रॉब्लेम शेठजी, टेक युअर ओन टाइम. आम्ही दुकानातच आहोत. कम ऑन वॉटर ऑफ हुंडाई. चला. बोल बोल दया. हा, टपूचे पप्पा, तो हिशोब जुळून गेला. हो, जुळला. जुळून गेला? तुम्हाला कसं कळलं? अरे माझा हिशोब मला मिळाला तर मलाच कळेल ना, की तुला थोडी ना कळणार. अरे टपूचे पप्पा, मी तुमच्या हिशोबाची नाही, माझ्या हिशोबाची गोष्ट करते. तुझा कोणता हिशोब? अरे 1229 वाला हिशोब. हो हो, अच्छा अच्छा, मिळाला ना. चल ठीक आहे. काय आहे ना, माझी मैत्रीण केतकी आहे ना, तिने भिडेबेन कडून लोणचं पापड घेतले होते. तर तिने मला सांगितलं होतं की तू हे पैसे भिडेबेनला देऊन दे, आणि मी विसरून गेले. तर म्हणजे हे पैसे द्यायचे. ओके ओके, चल. अच्छा टपूचे पप्पा, तुमचा 12 लाखाचा हिशोब जुळून आला? हो, जुळला जुळला. तुम्हाला टपूचे पप्पा, मला 1229 रुपयांचा हिशोब नव्हता मिळत तर मी किती अस्वस्थ होते, आणि तुम्हाला 12 लाखांचा हिशोब नव्हता मिळत. मग हिशोब मिळून गेला, त्याच्यानंतर पण तुम्ही एकदम, तिचं काही झालंच नाहीये, असे एकदम नीट कसे हो आहात? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? तुम्ही मस्त दगड मनाचे आहात. म्हणजे तुम्ही मस्त स्वस्थ मनाचे आहात. हो बाबा, ते तर काय मी बापूजींकडून शिकलो आहे दया, की कितीही मोठं टेन्शन का नसो, स्वस्थ राहायचं. फक्त एका टेन्शन मध्ये मी स्वस्थ नाही राहू शकत. कोणत्या? सुंदरच्या. काय? म्हणजे सुंदरला पैशांचं टेन्शन असतं, ते टेन्शन मी सहन नाही करू शकत. वा वा टपूचे पप्पा, वा. माझं सुंदर वीर किती नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखे जिजाजी लाभलेत. मी पण त्याच्या इतका नशीबवान असलो पाहिजे होतो. काय? म्हणजे माझ्याकडे पण सुंदरच्या जिजाजींसारखे जिजाजी असायला पाहिजे होते. काय? मला कळलं नाही. काय नाही बाबा, चल. एक मिनिट टपूचे पप्पा. हा बोल. ते घर खर्चाचे पैसे संपून गेले तर तुम्ही दुकानावरून घेऊन याल? हो ठीक आहे. आणि ऐका टपूचे पप्पा, तुम्ही कपाटात कव्हर मध्ये 10,000 रुपये ठेवलेत, तर ते मी घेऊ का? अरे विचारतेस कशाला, घे ना बाबा. थँक्यू टपूचे पप्पा. अच्छा टपूचे पप्पा, आज मी तुम्हाला एक मस्त सरप्राईज देणार आहे. सांगा तर काय असेल ते सरप्राईज? चविष्ट जेवण बनवणार आहेस? मग विचार करा. अरे बोल ना बाबा, काय सरप्राईज आहे? आज मी तुमच्यासाठी सेल मधून काहीतरी आणणार आहे. शर्ट? नाही. मग विचार करा. अरे ओ खिलाडी नंबर 1, माझ्यासोबत खेळ खेळणं बंद कर ना. बोल ना बाबा, काय सरप्राईज आहे? नाही, आता तुम्ही रात्री घरी आला तेव्हाच सांगेन. बाय. ए दया दया दया, हे चुकीचं आहे दया. ए हॅलो दया. टपूचे पप्पा, मी फोन ठेवला नाहीये, बोला. लुच्ची, चल बोल बोल, काय सरप्राईज काय आहे बोल. आज मी तुमच्यासाठी साडी घेणार आहे. माझ्यासाठी साडी घेणार आहेस? अरे टपूचे पप्पा, किती दिवसांपासून तुम्हीच म्हणत होता ना नवीन साडी घेऊन ये, नवीन साडी घेऊन ये ना. तर आज मी गोकुळधामच्या माझ्या मैत्रिणींसोबत साडीच्या सेल मध्ये साडी घ्यायला जाणार आहे. लुच्ची, मी केव्हा म्हटलं तुला नवीन साडी घेण्यासाठी? सरळ सरळ बोल ना की तुला सेल मधून नवीन साड्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही घेत. हो मग ठीक आहे, नको घेऊस. काय? अरे घे ना बाबा, मी आजपर्यंत तुला कधी साड्या घ्यायला नाही म्हटलंय. पण बघ, सांभाळून जा आणि सांभाळून ये. का? सांभाळून? टपूचे पप्पा, आम्ही साड्यांच्या सेल मध्ये साड्या घ्यायला जाणार आहोत.
पिंकीच्या लॉकर मधून दागिने काढायला नाही जाणार आहे. अरे बाबा, तुम्ही लेडीज लोक जेव्हा एकत्र मिळून काही खरेदी करायला जातात ना, तेव्हा नेहमी काहीतरी गडबड होतेच. म्हणून म्हणतोय, सांभाळून जा आणि सांभाळून ये. ठीक आहे, असं असेल तर मी सेल मध्ये नाही जाणार. खरंच? हा. जा जा बाबा जा. तुम्हा लेडीज लोकांना सेलमध्ये जाण्यापासून थांबवणं म्हणजे ते पावसाळ्यामध्ये बेडकाला डराव करण्यापासून थांबवण्यासारखी गोष्ट आहे. जा जा. शिटजी, शिठाणीजी आहेत, हो. त्यांना सांगा ना माझ्यासाठी पण एक साडी घ्यायला. हं? म्हणजे मला ती साडी बावरीजींना द्यायची आहे ना. हो दया, बावरीसाठी पण एक साडी घेऊन ये, ठीक आहे? एक मिनिट शिटजी, त्यांना म्हणा 500 ते 1000 पर्यंत घ्या. हं? अरे वेड्या, इतक्या सगळ्या साड्या घेऊन काय करशील तू? नाही नाही शिटजी, मी तर माझं बजेट सांगत होतो. अरे दया, बजेटचा काही प्रॉब्लेम नाहीये. जी चांगली साडी दिसेल ती घेऊन ये, शिटजी, ठीक आहे? एक मिनिट शिटजी, त्यांना सांगा की ब्ल्यू कलरची साडी घ्या. ब्ल्यू कलर ना माझा फेवरेट आहे. दया, बावरीसाठी ब्लू कलरची साडी घे, कारण की ब्लू कलर बाघाचा फेवरेट आहे, ठीक आहे? हा, ठीक आहे. एक मिनिट शिटजी, एक मिनिट हा. बावरीजींचा फेवरेट कलर तर रेड आहे. तुम्ही त्यांना सांगा की बावरीजींसाठी ना तुम्ही रेड कलरची साडी घ्या. अच्छा दया, बावरीचा फेवरेट कलर लाल आहे, तर आता लाल रंगाची साडी आण, ठीक आहे? म्हणजे दोन्ही रंगाच्या साड्या आणायच्या आहेत? नाही नाही, एक मिनिट भाऊ, ब्लू आणि लाल दोन्ही घ्यायचे आहेत? नाही नाही, फक्त लाल रंगाची साडी हवी आहे. हो, नाही नाही, फक्त लाल वाली घ्यायची आहे, ठीक आहे? चल. एक मिनिट शिटजी, एक मिनिट बाबा, हा बोल. तुम्ही जरा त्यांना विचारा ना बावरीजींवर कोणत्या रंगाची साडी चांगली दिसेल. एक मिनिट भाऊ, तूच डायरेक्ट बोलून घे ना दयाशी. घे दया, बागाशी बोलून घे. हो शिठाणीजी. हा बागा भाऊ, मी तुमची गोष्ट ऐकलीये. आता ऐका, बावरी बँडवर सगळ्या रंगाच्या साड्या चांगल्या दिसतील, तर तुम्ही मुळीच काळजी नका करू. मी बावरी बँड साठी मस्त साडी सिलेक्ट करून आणेन. थँक्यू शिठाणीजी, थँक्यू. एक मिनिट हा शिटजी, तुम्हाला काही बोलायचंय हो का? हो, फाईल्स वर साइन केली आहे, घेऊन जा. हा दया, अगं शॉपिंग करून वेळेवर घरी परत ये. हा बाबा. हा हा टप्पूचे पप्पा, आम्ही 6 वाजेपर्यंत येऊ पण. हा चला, बाय. हो ठीक आहे, चल. ला 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 ला. अरे बबिताची भिडेबेन कोणी नाही आले. भिडेबेन! आले 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 आले. चला चला. वेळेचे अगदी पक्के आहात तुम्ही. ते काय, माझ्याही नेहमीच म्हणते, जर आपण वेळेसोबत चाललो ना, तर वेळही आपल्या सोबत चालते. रेडी रेडी. चला. अरे चला लवकर, नाहीतर चांगल्या साड्या संपून जातील. चला. दया Good afternoon. गुड आफ्टरनून. कसे आहात अब्दुल भाऊ? अरे एकदम मी मस्त आहे. आज का टप्पू सेना दिसत नाही ते? अरे टप्पू सेनाची परीक्षा आहे ना, तर कॅम्प मध्ये गेली. अच्छा अच्छा, म्हणूनच गोकुळधाम सोसायटी मध्ये एवढी शांतता आहे. बरं शांती अब्दुल भाऊ, आपल्या गोकुळधाम सोसायटीला कुणाची नजर ना लागो. हो खरंय, नाहीतर आपल्या सोसायटीमध्ये छोट्याशा गोष्टीचा मोठा कांगावा होतो. हं, आणि शांती केव्हा अशांती होऊन जाते कळतच नाही बाबा. तर मग चला आपण निघूया. कोण जाणो बाहेर रिक्षा मिळेल की नाही. हो, ते टेन्शनच आहे. अरे स्कूटर घेऊन जा. नको रे बाबा, मला भीती वाटते रस्त्यावर चालवायची. ट्रॅफिक मध्ये कोण चालवणार आहे? यापेक्षा चांगले आम्ही रिक्षाने जाऊ. अच्छा मी निघतो. ओके, बाय. बाय. रिक्षा रिक्षा. रिक्षा. अरे भाऊ, खोका मार्केट. नाही जाणार, का? जेवणाची वेळ झालीये. 1 वाजता जेवणाची वेळ? काय मस्त बहाणे बनवतात हे लोक. हो ना. रिक्षा रिक्षा रिक्षा. हॅलो. अरे थांब तर. ऐकायला येत नाही का? ऐकत पण नाहीये. रिक्षा 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 रिक्षा. खोका मार्केट, खोका सॉरी मार्केट. मॅडम, गॅस संपला. अरे अरे, यांना जेव्हा जायचं नसतं ना, काहीही कारण काढतात. जेवढ्या जवळ जायचं असं ना, तेवढेच रिक्षा मिळणं कठीण होतं. खरंय हा. अशा रिक्षावाल्यांविरुद्ध ना कंप्लेंट केली पाहिजे. बरोबर आहे. आता एकही रिक्षा रिकामी आली ना, आपण फटाफट त्याच्यात बसून जाऊया, मग सांगूया खोका मार्केट. हा, बेस्ट असंच करू. बेस्ट. हा. हे असं वाटतं रिक्षा रिकामी झाली. चला जाऊया. खोका मार्केट घेऊन चला. अरे अरे अरे, तुम्ही तिघे कुठे बसतायत? रिक्षामध्ये. हो, ते मला माहितीये, पण पण बीड काही नाही हा. बघा दादा, तुम्हाला मुळीच हक्क नाहीये की तुम्ही पॅसेंजरला नाही म्हणाल. चला चुपचाप. चला चला खोका मार्केट चला. हा. नाही. हा?
हे बघा दादा, तिथे साड्यांचा सेल लागलाय. तुम्हाला यावंच लागेल, नाहीतर पोलीस स्टेशनला चला. हे बघा मॅडम, मी काय म्हणतो ते ऐका तर खरं. काही ऐकायचं नाही आम्हाला. लवकर चला तुम्ही. पोलीस स्टेशन माहितीये ना? हा नाहीतर अरे हे काय? अहो तुम्हाला तर मी इथे आणलंय. हो साहेब, अहो हीच गोष्ट मी ह्या तिघींना केव्हाच समजवते, पण ह्या आहेत ना. ओके ओके, आय एम सो Sorry, सॉरी. oh. खरंच आम्हाला माफ करा, आम्हाला माहित नव्हतं. सॉरी हा. अरे मला बोलूनच नाही दिलं तुम्ही. हो हो ठीक आहे, आम्हाला माहित नव्हतं. हा थँक्यू बसा, मॅम. बसा. चलो आता जाऊया. हा. रिक्षा 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 रिक्षा, ओ भाऊ भाऊ, ओ रिक्षा, भाऊ. अरे रिक्षा. अरे, अरे, थांब ना. रिक्षा. अरे रामा, माहित नाही रिक्षा कधी मिळणार आहे. असं वाटतंय की आम्ही पोहोचायच्या आधी सेल संपणार आहे तिथला. नको रे नारायणा, जेव्हा रिक्षा नको असेल तेव्हा 10 रिक्षावाले भाऊ येऊन विचारतात की मॅडमजी कुठे जायचं, बसा बसा बसा. आणि जेव्हा रिक्षा हवी असेल ना, एक पण रिक्षावाला भाऊ विचारत नाही की मॅडमजी कुठे जायचं. तेव्हा मॅडमजी न विसरूनच जातात. या शहरात तर एक प्रायव्हेट व्हेकल असायलाच हवी. मी तर अय्यरला सांगणार आहे, बस आता एक कार घेऊनच टाक. दॅट्स इट. आमच्या अहमदाबाद मध्ये तर सगळ्यांच्या घरात स्वतःच एक वाहन तर असतंच असतं. ए, आमचे स्कूटर आहे ना. असंही हे पार्किंगच्या चक्कर मध्ये आज स्कूटर घेऊनच गेले नाहीयेत. आपण तिघी आमच्या स्कूटरने जाऊ शकतो. पण भिडे भाऊ रागावणार तर नाही ना? ते कशाला रागावतील? काही नाही रागवत ते. हास, तर मग काही टेन्शन नाही. चला चला. हो चला चला चला. ओके. प्लीज तुम्ही स्कूटर चालवाल ना? हो, कारण मला भीती वाटते मोठ्या रस्त्यावर स्कूटर चालवायची म्हणून. आणि तुम्ही तर स्कूटर चांगली चालवता ना, तर काही प्रश्नच नाहीये. हो दयावहिनी, बघा आपल्याला तसंही खूप उशीर झालाय आणि रिक्षा तर आपल्याला मिळत नाहीये. अँड आय थिंक कोमल वहिनी आणि अंजली वहिनी मार्केटला पोहोचले असतील. तर चालवा ना तुम्ही प्लीज. काय नाही, चला चला. ग्रेट, चला. भिडी बहीण, स्कूटरची किल्ली. अरे 2 किल्ले आहेत. एक घरात असते आणि त्यांच्या जवळ असते. परफेक्ट. चला चला. हा, थांबा. एक मिनिट, मी कोमल वहिनींना फोन करून सांगते की आम्ही बस पोहोचतोच आहोत. हो हो. ठीक आहे. भिडी बहीण, मस्त आयडिया आहे. आता आपण वेळेवर सेलला पोहोचू. हा. तुम्ही दोघी इथेच थांबा, मी घरून स्कूटरची किल्ली आणि हेल्मेट घेऊन येते, हा. परफेक्ट. हा, ओके. ठीक आहे. यांचा फोन का लागत नाहीये? चांगली फॅशनेबल साडी मिळाली ना तर मज्जा येईल. मला तर रोशन वहिनींसोबत बावरी साठी पण साडी घ्यायची आहे. अच्छा, हे आल्या. काय आहे? अरे कोणाला फोन करताय? यांना फोन लावते. यांना फोन करून सांगते ना की मी स्कूटर घेऊन चालले ते. नाहीतर हे येतील, स्कूटर नाही बघतील आणि काळजी करत बसतील. हा. काय यांचा फोन पण लागत नाहीये. हो. मग भिडे बहीण, आपण एक काम करूया. जाता जाता अब्दुल भाऊंना सांगूया ना. हा चालेल, असंच करूया. बाय द वे, साइड मध्ये मी बसणार आहे. सीट रिझर्व्ड. ओके. आणि मी तर स्कूटर चालवणार आहे, तर मला तर पुढेच बसावं लागेल. आणि माझ्यासाठी तर ऑप्शनच उरला नाहीये. चला. चला. हा, दया हेल्मेट ह्याच्यामध्ये आहे. आता आपण तिघी टाइमावर पोहोचू. येस. बसा बसा. ऑल द बेस्ट दया वहिनी. थँक्यू. बोला श्री अंबे माते की जय. ओके ठीक आहे ना. सखाराम की जय. चला हा जाऊ. हा, मस्त. फोन का नाही लागत यांचा? काय हरकत नाही. आता आपण अब्दुल भाऊंना हो, सांगूया ना. नाईस. अब्दुल भाऊ, ले, अब्दुल भाऊ तर दुकानातच नाहीये. आता काही हरकत नाही, मी तिथे पोहोचल्यावर ना पुन्हा फोन लावेन. हो ठीक आहे. तसं पण आपल्याला हो, खूप लेट तेच. होतंय ना. चला हा, जाऊया. चला. वा वा भिडे बहीण, तुम्ही तर माझ्या अहमदाबादच्या आठवणी ताज्या करून टाकल्या. आम्ही तर असे अहमदाबादमध्ये खूप स्कूटरवर फिरायचो. अरे कमाल आहे. या रस्त्यावर कधीपासून चेकिंग सुरू झाली? काय झालं दयावहिनी? काय झालं हो? अरे, माझ्याकडे तर लायसन्स नाही. अगं बाई, कल्याण. आता काय करायचं? चला पुढे जाऊन बघूया काय होतंय ते. अरे माय गॉड. मला वाचव रे बाबा.
मॅडम लायसन्स दाखवा. मॅडम लायसन्स. हो भाऊ त्याचं काय आहे? आम्ही हे घ्या. हे काय लेसन. मी तर गंमत करत होते. अच्छा आता तुम्ही आता कळलं की टप्पू कुणावर गेलाय ते. माझ्यावर. हा बरोबर आहे. जा तुम्ही. थँक्यू. झाली मस्करी तुमची. दया वहिनी खूपच गमतीचा मूड आहे तुमचा. अरे अरे एक मिनिट. दया वहिनी लब्बाड म्हणजे लब्बाड आहात तुम्ही. कोमल वहिनी आतापर्यंत त्यांना पोहोचायला हवं होतं. आपण इथे कधीच पोहोचलो. मला वाटतं या लोकांना रिक्षा नसेल मिळाली. मी बबिताला फोन करते. आलो. अरे गोकुळ धामच्या 3 देव्या स्कूटरवर येतायत. इकडे इकडे. जरा बघून चालवा सॉरी जरा. भाऊ. अच्छा भाऊ जरा सांगू शकता आम्ही स्कूटरला इथे ठेवू शकतो. टुंगवाले नाही येणार ना? कोण येणार? नाही नाही नो पार्किंग एरिया मध्ये गाडी उभी केली की ते उचलून घेऊन जातात ना. ते टोईंग वाले टोईंग टोईंग. नाही 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 ताई, ही पार्किंग आहे. सगळे इथेच पार्क करतात. तुम्ही सुद्धा इथे पार्क करू शकता. ओके थँक्यू सो मच. थँक्यू दादा. चला मी येऊ द्या. आम्ही उतरू की तुम्हाला जमेल. ओके बात है. ये एकदम रॉयल एंट्री घेतली. काय रॉयल एंट्री आहे. सॉरी हा आम्हाला खूप उशीर झाला पण रिक्षाच मिळत नव्हती आम्हाला लोकांना. म्हणून मग सखारामला घेऊन यावं लागलं. सकाराम भाऊ एकदम बरोबर टाइमला कामाला आले. झालं माधवी वहिनी स्कूटर घेऊन आल्या. जाताना एकच रिक्षा करावी लागेल. हो बरोबर आहे. सांभाळून ठेवा. हो छान. असं स्टोरेज जर आमचं असतं ना तहस नेतात खायचं. काय अरे बापरे. आपण आज जाऊया का? सगळे लेडीज आपलं आपलं पाकिट सांभाळून ठेवा. मग गडबड होते. हो हो बरोबर आहे. बघ सगळ्या लेडीज तयार आहेत साडीच्या दुकानाला लुटण्यासाठी. दया वहिनी आज खरंच सगळ्यांचं शॉपिंगचं खूप मन होतंय. अरे आलो ओहो काय अरे मस्त. साड्या बाय लावल्या. सेल. 500. मी म्हटलं होतं ना भव्य सेल आहे म्हणून. हे बघा इथे पण आहे बाय 3. बांधणी. ओहो इथे पण नेटवर्क नाही येते. यावेळी कुणाला फोन करायचा तुम्हाला? यांना फोन लावतीये पण नेटवर्कच नाहीये. मग बरं आहे ना कुणी आपल्याला डिस्टर्बच नाही करणार. आपण आरामात शॉपिंग करूया. नाही नाही कोमल बहिणी तसं नाही. ह्यांना माहित नाहीये ना की मी स्कूटर घेऊन आलो ते. आता सोसायटीमध्ये स्कूटर नाही दिसली तर त्यांना उगाच टेन्शन होईल ना मग. अरे मग काय झालं. माझा फोन कधी उपयोगी पडणार. लागेल ना ह्याने? हो हे सॉरी माझ्या फोन मध्ये पण नेटवर्क नाहीये. अरे देवा कसं होणार आता. माधवी वहिनी तुम्ही इतकं टेन्शन का घेताय. अरे भिडे भाऊ येतील ना त्याच्या आधी आपण फटाफट शॉपिंग करून घरी पोहोचू पण आणि स्कूटर ठेवून देऊ. हो तुम्ही चिंता नका करू. आता आपण साड्यांच्या सेल मध्ये आलोत ना. किती रंगीबेरंगी साड्या आहेत. माधवी वहिनी इथे तर साड्यांचा खजिनाच आहे. चला. हो, तिकडे बघा. अरे रिक्षा रिक्षा रिक्षा. हा माधवीचा फोन का लागत नाहीये. रिक्षा रिक्षा. बोला. गोकुळधाम सोसायटी पावडर गल्ली. हा चला बस. या ताई ही बघा, ही सगळ्यात चांगली साडी आहे आमची. किती मस्त मस्त साड्या आहेत ना. खरंच आता जर हे सोबत असते ना तर ह्यांना दाखवलं असतं की सेल मध्ये बेकारच्या गोष्टी नाही चांगल्या गोष्टी पण मिळतात. काय नाही नाही काय नाही काय नाही. मस्त आहे ना साडी. बघा सुंदरच आहे खूपच मस्त कॉम्बिनेशन. आहे. रंग पण छान आहे. बघ ना बबिता ही खूप छान आहे. हा ही पण हा. ह्याचा रंग छान आहे.
हो ही प्रिंट आय आहे लाईक दिस. मला सुद्धा अशी थोडी फाईन प्रिंट वाली छान आहे. लेबर्सच येत नाहीये. थांबा. ए थांब 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 थांब. सखाराम इथे? साहेब सकारामलाही बोलवा ना, ट्रॅफिक जाम होतोय हो. एक मिनिट एक मिनिट. साहेब लवकर या हो. थोडी पुढे घे पुढे घे. हा. कमाल आहे. MS02 AB 420. अरे मीच. माझी स्कूटर आहे ही. इकडे कशी काय इथे कशी आली? ओ भाऊ किती झाले? हे तुम्ही चुकीचं करताय साहेब. तुम्ही म्हणाला होता की पावडर गलीपर्यंत जायचं आहे आणि तुम्ही इथेच उतरताय. हे तर चुकीचं आहे ना भाऊ. अरे बाबा मी कधी चुकीचं काम करत नाही रे. तुला माहित नाही मी कोण आहे. हे घे. हा तुम्ही पोलीस वगैरे आहात काय? मग जाऊ दे, भाड्याचे पैसे नका देऊ. अरे नाही 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 मी पोलिसात नाहीये बाबा. मी शिक्षक आहे शिक्षक. आणि मी कधी चुकीचं काम करत नाही. एक काम कर, हे तू पावडर गलीपर्यंतचं भाडं नाही ठेव. नाही राहू दे साहेब, राहू अरे द्या. बाबा तू ठेव ना रे. नाही नाही राहू दे साहेब. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? तू रिक्षावालाच आहेस ना? फक्त रिक्षावाला नाही साहेब, एक स्वाभिमानी रिक्षावाला. मी उगीच भाडं घेत नाही साहेब. अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे. मग हे ठेव. हे 20 रुपये ठेव. हा चल. अहो थांबा थांबा साहेब, आता काय? हे सुट्टे घेऊन जा. अरे ठेव ठेव बाबा. हे तुमचे उरलेले 3 रुपये हे घ्या. दे बाबा दे. हे घ्या. अरे कमाल आहे. हा सखाराम इथे कसा काय आला? माधवीने तर नसेल आणलं. नाही 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 माधवी का घेऊन येईल? ती तर शॉपिंग साठी जाणार होती. याचा अर्थ स्कूटर चोरी झाली. सखाराम तुला काही होऊ नये म्हणून मी तुला मोगरापाड्याला घेऊन नाही गेलो, पण तू गोकुळधामच्या कंपाऊंड मध्ये पण सुरक्षित नाहीयेस. कमाल आहे. चोर इथे परत येण्याच्या आधीच आत्माराम सखारामला घेऊन निघ इथून. चल बाबा निघ इथून सखाराम. ओ हो वा भाई वा. मास्टर की तुम्ही तर अगदी पोचलेले चोर दिसताय. काय ते? काय बडबड करतोस? चोर नाहीये मी. ही माझी स्कूटर आहे. अरे माझ्यापासून काय लाजायचं? मीही तुझ्यासारखाच एक चोर आहे. आ, अरे मी सांगितलं ना बाबा मी चोर नाहीये. एक शिक्षक आहे शिक्षक. अच्छा बघून तुला वाटत तर नाही तसं. बघा भिडू. भिडू नाही भिडे. काय काय नाही. हे बघ भाऊ, मी तुला एक गोष्ट सांगतो. या गाडीचा नंबर पाहिलास तू? 420. 420 नंबरची गाडी बघून तुला वाटत नाही ही कोणाची गाडी असणार? ही ज्या कोणाची गाडी असणार तो तुझा आणि माझा बाप असणार. त्याच्याशी पंगा कोण घेणार हाच विचार करून मी हात वर केले बाबा. आणि तू चावी लावून 1-2 होतोयस. अहो भाऊ किती वेळा सांगू मी तुम्हाला, मी चोर नाहीये. ही स्कूटर माझी आहे. मी एक शिक्षक आहे शिक्षक, जे शिकवतात. अरे बाप रे बाप, तू मला चांगली पट्टी पडवतोयस. हे बघ, ही स्कूटर विकूया आणि आपण अर्धे अर्धे वाटूया. तू असा नाही ऐकणार. आता पोलिसांना बोलवतो मी. पोलीस? अरे थांब ना भाऊ थांब ना. अरे पोलीसला कशाला फोन लावतोय? असं वाटतं याची पोलिसांमध्ये सेटिंग आहे. काय 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 बोललास? जाऊ दे ना, जातोय मी. मी तर निघतो इथून. चला पळा. हा ही बघा ही तुम्हाला आवडेल. हा, हा रंग हे मस्त आहे. मस्त आहे. सूट होतोय. माझ्या स्कूटरची चावी. अरे तुमची किल्ली तर ड्रायव्हर जवळ आहे. कोण ड्रायव्हर? कुठला ड्रायव्हर? अरे तुमची स्कूटर चालवली कोणी? मग किल्ली माझ्याकडेच असेल दया ना. बहिणी, ही पहा किल्ली. अरे देवा. किती घाबरले मी. बापरे किती मस्ती करते आज तुम्ही. आज त्यांनी लायसनच्या बाबतीत पण गंमत केली अच्छा. होती. हो. आम्ही किती घाबरलो होतो माहिती. तुमची स्कूटर मी व्यवस्थित लॉक करून ठेवली तर काळजी करू नका. बहिणी मस्ती कमी करा. साड्या जास्त घ्या. आपल्याला लवकर घरी पोहोचायचंय. ही हवी पाक करा. हा काही
कळत नाहीये की सोसायटी मधून दिवसा ढवळ्या स्कूटर कशी चोरीला जाऊ शकते. आता सोसायटीत जाऊनच बघावं लागेल की भानगड काय आहे. सखाराम